कारण पवार आणि ठाकरे हे एकत्र झालेत ना आता. याच्या लत्ता त्याचे बुक्के सब घोडे 12%. नंतर त्यांनी कोलांटुडी मारली की आमच्या मताला अर्थ नाही हे लक्षात आल्यानंतर अपेक्षाभंग होतो. मतदारांची फसवणूक वाटते बऱ्याचदा. राजकारणात बोलणारे खूप नेते आहेत, हे एखाद्याला कानफाटीत मारू शकतात असे नेते. महाराष्ट्राच्या राजकारण्यांना काय सल्ला? बाबा 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 त्यांचे सल्ले घेऊ घेऊ आम्ही परेशान आहेत. महाराष्ट्रात आशावादी तरुण नेता कोणता वाटतो? रोहित पवार, अमित ठाकरे की आदित्य ठाकरे? गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, खुर्ची सम्राट असे अनेक चित्रपट मकरंददादांनी केले आहेत आणि आज मकरंददादा आपल्यासोबत आहे. त्याचं कारण खास आहे कारण की लोकसभेची धामधूम सगळीकडे चालू आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण त्यांच्याशी खास गप्पा मारणार आहोत. माझ्यामध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. पहिला तर हा प्रश्न आहे मला की खुर्ची सम्राट आहे, गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा हे चित्रपटावरती म्हणजे अगदी गावाकडच्या लहान लहान मुलांनी फार प्रेम केले. म्हणजे त्यांना राजकारण महाराष्ट्रातलं कळू लागलं ते ह्या चित्रपटामुळे असं जर बोललं तर ते काही चुकीचं ठरणार नाही. आणि त्याच आता मुहूर्तावरती म्हणजे 19 तारखेला आता पहिलं मतदान आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा हा चित्रपट येतोय की राजकारण गेलं मिशीत. तर अनेक भूमिकेच्या माध्यमातून तुम्ही ताशेरे ओढले आहेत राजकारण्यांवर, राजकारणांच्या घराणेशाहीवर किंवा इतर. तर या चित्रपटातून नेमकं कोणत्या मुद्द्यावर तुम्ही बोट ठेवताय? खूप साऱ्या मुद्द्यांवर आहे. खरं तर हा चित्रपट मिश्किल पद्धतीनं म्हणजे आमची शैली राजकीय सिनेमा करण्याची ही पॉलिटिकल सटायर किंवा राजकीय व्यंगात्मक सिनेमा आम्ही करतो की फार कुणालाही न दुखावता आपल्याला चिमटे काढता येतात का किंवा शाल जोडीतले देता येतात का अशी एक पद्धत असते विनोदी शैलीची. त्या शैलीतले हे सिनेमे आहेत. राजकारणात जाण्याची इच्छा नसणाऱ्या एका माणसाला राजकारणात जावं लागतं आणि त्याची जी गंमत होते ती राजकारण गेले मिशी. रॅपिड फायरचा पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. जास्त लाडकं कोण आहे, इंद्रायणी की इंद्रायणी? काय म्हणूया, मोठं लेकरू लाडाचं आणि शेंडेफळ सुद्धा लाडाचं असं म्हणतात. अर्थातच लेक जवळची असते इंद्रायणी. आता हा लोकसभेची निवडणूक आहे. तुम्हाला जर निवडणूक लढवायची झाली तर कुठून? लोकांच्या मनातून. नाही म्हणजे मतदारसंघ कोणता असेल असं? लोकांच्या मनातला. दे धक्का की गाढवाचं लग्न सगळ्यात फेवरेट काय? यामध्ये असं करणं म्हणजे आपलं कुठलं लेकरू आवडीचं आहे असं विचारण्याचा. दे धक्काही तितकाच जवळचा आहे, गाढवाचं लग्नही तितक्याच जवळचं आहे. कारण दोन्ही सिनेमे आपण स्वतः पाहिल्यानंतरही आपल्याला कंटाळा येत नाही म्हणून ते आवडीचे, बाकी काय नाही. आवडता राजकीय नेता कोण? आदरणीय नितीनजी गडकरी. वा. आता आवडतं घराणं कोणतं, पवार की ठाकरे? आवडतं घराणं म्हणजे आता दोन्ही घराणी ही इतकी वर्ष पाहत आलोय त्यामुळे त्यात डावं उजवं करण्यापेक्षा आता ते पवार घराणं हेच ठाकरे घराणं हे त्यांचंच एकत्रीकरण झाल्यामुळे त्याच्यात वेगळं काही करता येणार नाही आता. कारण पवार आणि ठाकरे हे एकत्र झालेत ना आता. छान छान जमलंय. महाराष्ट्राचं जे भविष्य आहे ते कोणाच्या हातात सुरक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? तरुण मतदारांच्या. बरं. नाना पाटेकर की साहेब? एक गुरु आहेत आणि एक भाऊ आहे. नाना पाटेकर लोकसभेची निवडणूक लढवणार असे सगळ्या चर्चा सुरू होत्या. तर नंतर त्यांनी सांगितलं की असं काही नाही आहे वगैरे. पण नाना म्हटलं तर अगदी सर्वसामान्यातला नेता असं आपण म्हणू शकतो. जर उद्या ते राजकारणात उभे राहिले तर ते किंचितसं मागे हटत आहे. तर तुम्ही त्याला मित्र म्हणून काय सल्ला? नानांना सल्ला देण्या इतपत काही मी मोठा नाही आहे, परंतु ते राजकारणाचा त्यांचा पिंड नाही आहे हे त्यांनी वारंवार सांगितलं आणि ते अगदी खरं आहे. म्हणजे राजकारणात बोलणारे खूप नेते आहेत, हे एखाद्याला कानफाटीत मारू शकतात असे नेते. पण नाना जर राजकारणात गेले तर काय फायदा आणि काय मोठा बदल घडेल? गेली 10 वर्ष आम्ही नाम फाउंडेशनच्या निमित्ताने समाजकार्य करतो आहोत आणि त्यातून कुठलंही आम्हाला काही मिळवायचं नाही आहे.
ह्यातच ते राजकारणात आले तर काय या प्रश्नाचं उत्तर दडलं आहे. जर मकरंद अनासपुरेंनी स्वतःचा पक्ष काढला तर त्याचं नाव काय असेल? मकरंद अनासपुरे पक्ष. छान. पुढचा प्रश्न आहे, सिनेमातली राजकीय भूमिका जास्त आवडते का सामाजिक काम? दोन्ही गोष्टी. एक व्यवसाय आहे म्हणून तोही जवळचा आहे, आणि समाजासाठी काम करणं ही आपल्या मनाला आत्म्याला आनंद देणारी गोष्ट आहे म्हणून तीही जवळची. महाराष्ट्रात आशावादी तरुण नेता कोणता वाटतो तुम्हाला? रोहित पवार, अमित ठाकरे की आदित्य ठाकरे? त्यांचं काम बघून मी बोलू शकेन. आता ते काम करतातच आहेत ना, तर त्यावरून तुम्हाला काय? कसं असतं की इमारतीचा पाया पक्का आहे की नाही ते तुम्हाला लगेच विटा रचल्या की कळत नाही. त्याला थोडासा वेळ जायला लागतो, तेवढा वेळ तर द्यावा लागेल. बरं, महाराष्ट्राच्या राजकारण्यांना काय सल्ला द्या? बाबा 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 त्यांचे सल्ले घेऊ आम्ही परेशान आहेत. आपण काय सल्ला देणार? सध्याच्या राजकारणात म्हणजे अलीकडे आता आपण पाहिलं की उद्धव ठाकरेंचा नंतर शरद पवारांचा ते पक्ष फुटल्यात आणि 2 गट निर्माण झालेत, तर याविषयी तुम्ही भारताचे नागरिक म्हणून त्याकडे कसं पाहता? मतदारांची फसवणूक वाटते बऱ्याचदा. कारण मतदान करताना आम्ही त्या माणसाला मत दिलेलं असतं आणि त्या माणसाला नंतर त्याने कोलांटुडी मारली की आमच्या मताला अर्थ नाही हे लक्षात आल्यानंतर अपेक्षाभंग होतो. आता मतदारांनी नेमका म्हणजे काय बदल करणं राजकारण्यांनी? मतदारांनी सजग होणं गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूला भूत भविष्य वर्तमान या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून उपयुक्त असा उमेदवार निवडून देणं हीच आपली गरज आहे. अन्यथा आपलं नुकसान जे आहे ते कुणीही टाळू शकणार नाही. कसं आपल्याकडे एक म्हण आहे, यथा राजा तथा प्रजा. म्हणजे जसा राजा असतो तशी प्रजा असते, जशी प्रजा असते तसा राजा मिळतो. तुम्ही जर 1 दिवसासाठी मुख्यमंत्री झालात तर पहिलं काम काय? मी शेतकऱ्यांवर अन्याय करणारे जे कायदे आहेत ते सगळ्यात पहिले रद्द करेन. मी त्यांच्या हमी भाव त्यांना जो पाहिजे, स्वामीनाथन आयोगाने जे काही आता आपल्याकडे आयोगसुद्धा स्वामीनाथन साहेबांनी आयुष्यभर काम करून एक गोष्ट मांडली आणि तीसुद्धा आपल्याला अजून पूर्ण करता येत नाही, यासारखं दुःख आणि दुर्दैव नाही आहे. पण मी मात्र पहिल्या दिवशी स्वामीनाथन आयोग लागू करीन. शेतकऱ्यांच्या विरुद्ध जे कायदे आहेत ते रद्द करेन. आत्ता सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे तर त्याच्यावर जर 4 ओळी म्हणायला सांगितल्या तर मकरंद अनासपुरे काय म्हणते? माझ्यापेक्षा विंदांनी खूप आधीच एक म्हणून ठेवलं आहे. त्यांच्या विंदांच्या 4 ओळी आहेत, मी माझ्याकडे आहेत बघ. जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी, ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता, पुन्हा पुन्हा जुना स्वार, मंद घोडा जुना स्वार, याच्या लत्ता त्याचे बुक्के, सब घोडे 12%. तर लोकसभेच्या या रणधुमाळीत मकरंदांनी खूप छान अशी उत्तरं दिली आहेत आणि खरंच चपखल उत्तरं आहेत. नेत्यांनीच आणि मतदारांनी विचार करावी अशी ही उत्तरं आहेत. माझ्यामध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.